नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर प्रतापने समजवल्यावर कल्पनाला तिची चूक समजून ती सायलीला ॲक्सेप्ट करणार आहे आणि त्यासोबत प्रियाला आता घरची मोलकरीण बनवणार आहे। तर तुम्हाला भाग पाहायला आवडेल का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया। खरं तर आता चोरोटीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रियाने ठरवलेलं असतं की काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा, जेणेकरून सायलीला ही सगळीजण टार्गेट करतील। हाच मुख्य हेतू प्रियाचा असतो आणि म्हणूनच प्रिया चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये विघ्न आणण्यासाठी जिथे आता अस्मिता बसणार असते तिथे तेल सांडून ठेवते। हे सगळं काही तिने मुद्दामून केलेलं असतं, कारण या सजावटीचं काम जे आहे ते सायलीने केलेलं असतं। त्यातच तिने औक्षणाचं सुद्धा काढलेलं असतं की अस्मिताला आपण औक्षण करूया। खरं तर औक्षण करायचं नसतं, पण प्रियाच्या सांगण्यावर हे औक्षणाचं ठरतं। तिकडे सायली आता बेडरूममध्ये गेलेली असताना अर्जुनने घातलेला पसारा पाहते। खरं तर अर्जुनला एक फाईल हवी असते आणि त्या शोधात अर्जुन असतो, पण त्यावेळेला सायलीच्या हातात ना काही पेपर्स खाली पडतात आणि त्यावेळेला मुख्य पेपर एक हाती लागतो, तो म्हणजे साक्षीच्या रेकॉर्डिंगचा। म्हणजे साक्षीचे जे काही रिपोर्ट्स असतात ते रिपोर्ट्स आता सायलीच्या हाती लागलेले असतात, लोकेशन रिपोर्ट्स। आणि त्यामुळे सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनला म्हणत असते की ही तेच रिपोर्ट्स आहेत ना। तर अर्जुनने देखील तिला होकार दिलेला असतो, पण त्या रिपोर्ट्समध्ये आणि बाकी रिपोर्ट्समध्ये सायलीला एक वेगळेपणा दिसतो आणि ती अर्जुनला तो दाखवते, कारण तो लोगो जो आहे तो अगदी वेगळा असतो आणि साक्षीच्या रिपोर्टमधला जो लोगो असतो त्या कंपनीचा तो एकदम वेगळा असतो। आणि त्यामुळेच आता ती विचारात पडलेली असते आणि त्यावेळेला अर्जुनला ती दाखवते। अर्जुन जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि आता अर्जुनला कळून गेलेलं असतं की नाही, ह्या खरंच मध्ये खूप मोठा गुन्हा आहे आणि ह्या सगळं काही या लोकांनी मुद्दामून करून आणलेलं आहे, ही सुद्धा त्यांच्या लक्षात आलेली असते चूक। आणि त्यामुळेच आता अर्जुन ठरवतो की नाही, यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। आपण जर यामधला खरा पुरावा जर शोधून काढला ना, म्हणजे जे काही रिपोर्ट्स खरे आहेत त्यानुसार आपल्याला समजेलच। म्हणजे महिपतने खोटे रिपोर्ट बनवून कोर्टात दिले होते या लोकेशनचे, म्हणजेच हे लोकेशन दाखवत आहे जे आहे ते आपल्याला इकडचं म्हणजेच ते रिसॉर्टचं, पण आपल्याला तिचं जे लोकेशन आहे ते सापडणार आहे आश्रमातलं, पण ते लोकेशन त्यांनी लपवलेलं आहे। महिपतने हे पेपर्स बनवले, पण त्यावेळेला मी इतका लक्ष दिला नाही, पण आता मला या सगळ्याबद्दल कळत आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला बोलत असतो। त्यावर सायली आता अर्जुनला म्हणते की म्हणजे आपण आता हे पेपर जेव्हा कोर्टात सादर करू, म्हणजे मुख्य पुरावे, तेव्हा आपली म्हणजेच मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल ना। तर आता अर्जुन म्हणत असतो की का नाही, जर हे पुरावे आपल्या हाती लागले ना तर आपल्याला यातून कोणीही हे करू शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला आता त्या कंपनीमध्ये जाऊन किंवा त्या कंपनीशी व्यवस्थितपणे कॉन्टॅक्ट करून ते खरे पुरावे आपल्याला शोधावे लागतील, जेणेकरून जर आपल्याकडे खरे रिपोर्ट असतील ना ही केस आपण 100% जिंकणार आहोत असं देखील आता अर्जुन सायलीला म्हणतो। कारण ते पॅन्डंट सापडलेला आहे आणि पॅन्डंटच्या बेसवरच आता हा जो रिपोर्ट आहे तो सापडलेला आहे। म्हणजेच ती रिसॉर्टला नसून आश्रमामध्ये होती आणि तिनेच हा खून केल्याचा हा मोठा पुरावा आपल्या हाती लागलेला आहे। पण याचा व्यवस्थितपणे वापर करायला हवा। जर आपण घाईघाईने काही करायला गेलो आणि आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्यासाठी आपण जे काही करायचं आहे ते नित्य नियमाने करावं लागेल व्यवस्थितपणे। चैतन्याला पण सुद्धा या सगळ्या बद्दल मी सांगतो आणि त्याचबरोबर आपण या सगळ्याबद्दलचे पुरावे की गोळा करूया आणि एकदाच काय ते सगळे पुरावे एकदा कोर्टात सादर करूया, म्हणजे साक्षी ही आता सुटत नसते असं देखील आता अर्जुन म्हणत असतो। आणि सायलीला खरं तर मधुभाऊंचं टेन्शन आलेलं असतं की मधुभाऊ उगाच या सगळ्यामध्ये अडकायला नकोत आणि त्यामुळेच ती आता अर्जुनच्या जास्तपणे मागे लागलेली असते आणि या केसमध्ये जास्त लक्ष घालायला ती सांगत असते। आणि आता हा एकमेव मोठा पुरावा मिळाल्यामुळे सायली आता खूप जास्त खुश असते। आता सायली ठरवते की चला आपल्याला बाहेर जायला हवं, चोरोटीचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच आता इथे बाहेर सगळे जण जमलेले असतात। इथे मात्र प्रियाने मोठं कांड करून ठेवलेलं असतं, ते म्हणजे मुद्दाहून तेल सांडून ठेवलेलं असतं। आणि त्याच वेळेला आता इथे अस्मिता तयार होऊन आलेली असते। खरं तर अस्मिताला तयार करण्याचं काम देखील सायलीनेच केलेलं असतं, कारण अस्मिताला खूप जास्त त्रास होत असतो आणि तिला डिलिव्हरीमुळे हे काही जमत नसतं, त्यामुळे आता सगळं काही मदत करण्याचं काम सायलीनेच केलेलं असतं। त्यातच अर्जुनचे टोमणे हे सगळे काही ऐकल्यामुळे घरात वातावरण खूप जास्त आनंदाचं असतं आणि आता चोरोटीचा कार्यक्रम सुरू करायचा असं ठरतं। आणि त्याच वेळेला आता जी अस्मिता आहे ती पुढे जात असते, पण त्याच वेळेला तिचा तोल जातो आणि तिचा पाय जो आहे तो तेलावरनं घसरतो आणि ती पडणार, तितक्यातच सायली तिला वाचवते आणि सायली अचानकपणे तिला वाचवायला आल्यामुळे आता मात्र जी अस्मिता आहे तिचा जीव वाचतो, तिचं पाय देखील वाचतं। आणि त्याच वेळेला आता सायली जी आहे ती तिथे अस्मिताला बसवते
होते आणि अस्मिताला म्हणत असते की अस्मिताताई तुम्हाला काही होत तर नाही आहे ना. अस्मिता खूप जास्त चिडलेली असते कारण तिच्यासोबत हा प्रसंग झालेला असतो. हे तेल वगैरे सांडलेलं असतं. खरं तर प्रियाला हे सगळं काही आरोप जे आहेत ते सायलीवर टाकायचे असतात कारण सायलीनेच ही सगळी तयारी केलेली असते. खरं तर सायलीलाच प्रियाने सांगितलेलं असतं की औक्षणाचं ताट मी तयार करते, पण त्यावेळेला सायलीने शहाणपणा करून ह्या औक्षणाचं ताट तयार करण्याचा मान स्वतःकडे घेतलेला असतो आणि ती म्हणत असते की तू कॉफी पिऊन घे, औक्षणाचं मी बघते काय ते. आणि त्यामुळे औक्षणाचं ताट तिने तयार केलेलं असतं आणि सगळीच तयारी बाकी तिने केलेली असते. आणि त्याच वेळेला आता हे जे काही कांड झालेलं असतं त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की हे सगळं काही सायलीमुळेच झालेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर कशी तरी आता अस्मिता सावरलेली असते, तिला एका जागेवर बसवलं जातं. पण त्याच वेळेला मात्र आता जी प्रिया असते ती सायलीवर आरोप करायला सुरुवात करते कारण का प्रियाला सायलीला हे खोटंच ठरवायचं असतं. तिच्यावर कधी सगळेजण ब्लेम करतात हेच तर तिला हवं असतं. आणि म्हणूनच आता जी प्रिया असते ती सगळ्यांसमोर जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणत असते की तुला हे सगळं करताना लाज वाटली नाही का. तर सायली म्हणत असते की खरंच मी हे काही केलेलं नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी का तेल पाडून ठेवू, मला इतकंही कळणार नाही का. मला जरा देखील थोडं अस्वच्छ असलेलं चालत नाही, मग एवढं तेल पडलेलं असताना मी ते लगेच पुसणार नाही का. परंतु आता प्रिया जी आहे ती सायलीवर खूप जास्त आरोप करू लागते आणि ती म्हणत असते की तू आता ही खोटी नाटकं करू नको, तुझं सगळं माहिती आहे. कारण मगाशी मी तुला सांगितलं होतं की औक्षणाचं ताट मी तयार करते, पण तेव्हा तू माझं ऐकलं नव्हतंस. तेव्हासुद्धा तू स्वतःच पुढे करून सगळ्या काही गोष्टी केल्यास आणि तेव्हाच तू हे तेल सांडलं असणार आहेस इथे. असे देखील आरोप आता सायलीवर केले जातात. सायलीला तर आता या सगळ्याचा धक्का बसतो. आता सगळीजणं सायलीवर तुटून पडत असतात. मात्र त्यावेळेला प्रताप सायलीच्या बाजूने उभे राहतात आणि प्रताप जे आहेत ते आता कल्पना पूर्णाजी या सगळ्यांना म्हणत असतात की ही जी काही म्हणते ना तन्वी, यावर माझा विश्वास नाही, माझा विश्वास सायलीवर आहे. कारण सायली हे सगळं काही करणार नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे. कारण प्रताप यांनी सकाळपासून बघितलं होतं की सायलीला इतकं कोर्टाचं टेन्शन असताना सुद्धा सायलीने घरातली जबाबदारी उत्तमरित्या पार पडलेली होती. घरात जी काही सजावट केलेली होती त्याचसोबत घरातलं जेवणाचं, त्याचसोबत सगळ्यांचे चहा नाश्ते आणि हे सगळी सजावट ही उत्तमरित्या सायलीने जबाबदारी घेऊन केलेलं होतं. आणि सायली असे काही करणं शक्यच नाही हे सुद्धा प्रताप यांना माहिती असतं. आणि म्हणूनच प्रताप जे असतात ते सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि त्याचसोबत आता प्रताप यांनी सायलीला साथ दिलेली असते म्हणून अर्जुन देखील सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. अर्जुनला सुद्धा माहिती असतं की सायली असं काही करणारच नाही, कारण अस्मिताच्या बाबतीत सायली कशी पॉझिटिव्ह आहे हे माहिती आहे. अस्मिताला कधी एकदा बाळ होतंय आणि त्याचसोबत तिची किती कोड कौतुक होत आहेत ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट सायलीला असतो आणि सायली असं काही करणं अशक्यच आहे. त्यामुळे अर्जुनसुद्धा आता प्रियाला म्हणत असतो की आता पुरे झालं माझ्या बायकोवर खोटे आरोप करणं, कारण माझी बायको असं करणं शक्यच नाही आणि त्यामुळे प्लीज तुम्ही कोणीही खोटे आरोप करू नका. तुमच्याकडे जर पुरावा असेल ना तर तुम्ही त्याबद्दल बोला, पण माझ्या सायलीला काही बोलण्याची गरजच नाही आहे. त्याचवेळेला प्रतिमासुद्धा आता सायलीच्या बाजूने उभी असते कारण तिलासुद्धा माहिती असतं की बिचाऱ्या सायलीची खरंच काही चूक नाही, परंतु तन्वी जी आहे ती प्रत्येक वेळेला आळ घ्यायचा प्रयत्न करत असते आणि सायलीला चुकीचं दाखवत असते. पण आता इथे पूर्णाची देखील चक्क सायलीच्या बाजूने असते आणि ती म्हणत असते की चुकून पडलं असेल तेल पण सायली पाडणार नाही, कारण अर्जुनची बायको असं काही करणं शक्यच नाही, मला माहिती आहे. कारण तिने मी सकाळपासून पाहते आहे तिने खूप चांगली तयारी केली, त्याशिवाय अस्मिताला सुद्धा तयार करून आणले, त्यामुळे ती सुद्धा असं काही करू शकत नाही. मात्र कल्पना जी आहे तिचे मात्र अजूनही डोळे उघडलेले नसतात. ती तन्वीला साथ देत असते. तिलाच वाटत असते की नाही तन्वी बोलते ती योग्य आहे, ह्या मुलीचं लक्ष नसतं कामामध्ये आणि त्यामुळेच तिने हे तेल सांडले आणि आज माझ्या मुलीच्या बाबतीत काही झालं असतं तर असा विचार कल्पना करत असते. मात्र आता प्रताप, अर्जुन, प्रतिमा त्याचसोबत पूर्णाजी सुद्धा सायलीच्या बाजूने असतात. त्यामुळे सायलीला एकदमच भरून आलेलं असतं. सायली मात्र आता आपली मतं मांडत असते आणि म्हणत असते की खरंच मी हे सगळं काही केलेलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी सगळी तयारी व्यवस्थितपणे केली होती, मी तेल सांडलं नव्हतं असं देखील बोलून ती तिची बाजू सावरत असते. आणि त्याच वेळेला आता अस्मिताला सुद्धा तिने वाचवलेलं असतं, त्याचे आभार मानणे बाजूला, पण सायलीवर जे काही आरोप होत असतात प्रियाकडनं ते सगळे काही बिचारी सायली सहन करत असते. मात्र आता जो आहे तो प्रियाचं तोंड बंदच करतो आणि म्हणत असतो की तुला जर काही पुरावे द्यायचे असतील ना तर दे, उगाच खोटे आरोप आहे ना माझ्या बायकोवर करू नकोस, कारण मला माहिती आहे माझी बायको असं काही करणं शक्यच नाही. कल्पनाला सुद्धा आता राग आलेला असतो. कल्पना रागातच अर्जुनकडे पाहत असते, कारण आता अर्जुन कधीही बाजू घ्यायचं काही बायकोची सोडत नसतो. पण आता इकडे खरं तर सायलीची काही चूक नसते, प्रियाची ही चूक असते आणि त्यामुळे आता प्रताप यांनी प्रियाची ही चूक सगळ्यांना दाखवून दिलेली असते की प्रियानेच हे सगळं काही केलेलं आहे. कारण
मगाशी आपण सगळीच जण इथे असताना प्रिया इथे नव्हती, प्रिया तिथे होती आणि प्रियाने हे सगळं मुद्दामून केलेलं आहे असं देखील आता प्रताप सांगतात. पण आता या सगळ्याचे आळ ती सायलीवर टाकत आहे. प्रत्येक वेळेला सायलीच दोषी असते असं नाही ना, कारण सायलीने इतकं सगळं केलं. मगाशी मी सुद्धा पाहिलं, सायली ही अस्मिताची तयारी करायला सुद्धा गेली होती. अस्मिताला इतका त्रास होत होता तरी सुद्धा सायलीने तिला चोरोटीसाठी छान तयार केलं. मग तेव्हा तू जे काही चांगुलपणा बघत होती सायलीचा तो कुठे गेलाय आता? प्रताप आता खूप जाब विचारत कल्पनाला म्हणत असतो. त्यावेळेला आता प्रियाचं तोंड पडलेलं असतं, कारण प्रियाने एक तर घरात कोणत्याही कामाला हात लावलेला नसतो आणि ती आजच काही कधीच लावत नसते आणि वर आता सायलीवर जे काही आरोप करत असते ना, त्यामुळे आता खूप जास्त राग जो आहे तो खरं तर पूर्णाचीला सुद्धा आलेला असतो. कारण प्रत्येक वेळेला हे तन्वीचा अरेरावीपणा सहन करायचा नाही असंच आता पूर्णाचीनं ठरवलेलं असतं. त्यामुळे आता पूर्णाची देखील सायलीची बाजू घेऊन आता समजावू लागतात आणि त्या म्हणत असतात की मला माहिती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे अर्जुनची बायको अशा काही चुका करणार नाही. हे मुद्दामूनच कोणीतरी केलेलं आहे आणि तन्वी तुझं तोंड बंद ठेव. मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे तूच आहेस, कारण या सगळ्या मागे तू तिथे होतीस. मगाशी मी सुद्धा पाहिलं होतं, कारण सायली तर अस्मिताला तयार करायला आतमध्ये गेली होती आणि ती आधीपासून आमच्या समोरच होती. तिने असं काही करणं शक्यच नाही. इथे आता सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेला आता सायली अर्जुनला आपली बाजू मांडून सांगत असते की खरंच मी काहीच नाही केलेलं. अर्जुन म्हणतो की तू काळजी करू नको, तू बघितलंस ना तुझ्या चांगुलपणामुळे घरातल्या सगळ्यांचीच मनं तू जिंकलेली आहेस. आज तुझ्या पाठीशी फक्त बाबाच नाही तर पूर्णाची सुद्धा चक्क उभी होती. ही गोष्ट तू कशी काय विसरू शकते? आता राहिली फक्त आई सुद्धा असेलच तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नको, बाबा नक्कीच काहीतरी करतील. तर आता इथे सायली जी आहे ती म्हणत असते पण ते तेल कसं काय सांडलं आणि बिचाऱ्या अस्मिताताईंना काही झालं असतं तर बापरे मी तर स्वतःला माफच करू शकले नसते असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. तर आता अर्जुन सायलीला समजावतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नको, सगळं काही ठीक असेल आणि आपण तसंही अस्मिताताईची आता जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण आपल्याकडे ती अधूनमधून येत असते आणि तिच्या बाबतीत जर काही झालं तर आपल्याला सचिन काही सोडणार नाही असं देखील अर्जुन आता सायलीला म्हणत असतो. सायली म्हणत असते की हो मला सुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याकडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागेल असं देखील आता सायली अर्जुनला म्हणत असते. तर ती अस्मिताच्या बाबतीत देखील आता सायलीबद्दलचा जो काही समज असतो तो आता बदलत चाललेला असतो, कारण सायलीने तिला मदत देखील केलेली असते तयारी करण्यासाठी आणि त्याचसोबत आता तिचा आणि बाळाचा जीव सुद्धा वाचवलेला असतो. त्यामुळे अस्मिताला सुद्धा एकदमच छान वाटत असतं. सायलीबद्दल ती एक वेगळे विचार करू लागलेली असते आणि तिला कळून चुकलेलं असतं की या सगळ्या मागे कुठेतरी तन्वी आहे, म्हणजेच ती प्रिया, पण ती या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही. तर इकडे मात्र आता अर्जुन आणि सायली पुढचा विचार करत असतात. म्हणजेच आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की मी असं ठरवलं आहे की त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्याकडे जाऊन सगळ्या मेन पुराव्यांची हिस्ट्री काढून घ्यायची, म्हणजेच ती त्या टायमिंगला कुठे होती, तिचं एक्झॅक्ट लोकेशन काय होतं, त्या कंपनीकडनं मी स्वतः तिथे जाऊन काढून घेणार आहे असं देखील आता अर्जुन हा सायलीला म्हणू लागतो. सायली म्हणत असते की हो तसंच काहीसं करावं लागेल, कारण आपल्याकडे जर तो पुरावा असेल ना तरच आपल्याला हे सगळं काही शक्य होणार आहे असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की तू काळजीच करू नको, सगळं काही मी माझ्यावर सोड. आता काही झालं तरी 24 दिवसात बघ मी ही केस जिंकतो की नाही, कारण माझ्याकडे 2 वर्ष होते पण या 2 वर्षात बरेच प्रॉब्लेम्स आले आणि त्याच वेळेला या केसला भयानक असं वळण लागलंय. पण आता कोर्टात असे पुरावे एक सादर करीन ना की त्यामुळेच आता त्या साक्षीला जेलमध्ये सडावं लागेल. तू फक्त बघतच राहा आता या पुराव्याने कशी त्याची वाट लागते ती असं देखील आता अर्जुन जो आहे ते सायलीला बोलू लागतो. त्यामुळे सायलीला सुद्धा आता खूप छान वाटत असतं आणि तिला कळून चुकलेलं असतं की काही झालं तरी या 24 दिवसांमध्ये मधुभाऊ कायमचे या सगळ्या कचाट्यातून बाहेर येणार आहेत आणि खास अर्जुन आता मधुभाऊंची निर्दोषपणे सुटका करणार आहे यावर सुद्धा सायलीचा विश्वास असतो आणि त्यामुळे आता सायली अर्जुनला जे हवं ते करायला मदत करणार असते आणि त्यासोबत आता अर्जुन ही केस जिंकायला हवा त्यासाठी सायली व्रत देखील करणार आहे. तर इकडे मात्र प्रताप जे आहेत ते रूममध्ये गेल्यावर कल्पनासोबत बोलत असतात आणि त्याच वेळेला आता कल्पनाला म्हणत असतात की कल्पना तुला कसं काय त्या तन्वीची बाजू घ्यावीशी वाटते ग, इतकं सगळं करून सुद्धा तू तिची बाजू घेतेस. काय आहे ना आपल्या सायलीने मी पाहिले सकाळपासून बिचारी किती झटत होती या सगळ्या कामांसाठी, घरातली कामं त्यासोबत चोरोटीची कामं ही सगळी काही तिने केली. अचानक कसे काही तिच्यावर आरोप करतेस, तुझं खूप चुकत आहे. मला असं वाटतं ना की तू सायलीला एकदा जवळून बघ. मगाशी अस्मिताला सुद्धा किती छान पद्धतीने तिने तयार केलं आणि अस्मिताने सुद्धा तिच्याकडनं तयारी करून घेतली. याचा अर्थ काय तुला समजत नाहीये का? अस्मिताला सुद्धा कुठेतरी कळायला लागले की सायली ही योग्य आहे आणि तूच अजूनही एक्सेप्ट करायला तयार नाही, कारण आहे ना तू त्या तन्वीच्या पाठीशी कायम उभी राहतेस. ती जे काही बोलते ना त्याला तू साथ देतेस, हे तुझं खूप मोठं चुकत आहे. मला एक गोष्ट सांग, तन्वी या घरात काय करते? सून म्हणून या घराचं कोणतं कर्तव्य
निभावते ती सांग मला. तर आता काही शब्द नसतात कल्पनाकडे, कारण का तन्वी काहीच घरात करत नसते, फक्त घरात बसून असते, मैत्रिणीकडे जाते, नाही तर कॉफी पित असते, नाही तर जेवत असते. तर कल्पना काहीच बोलत नाही. मात्र प्रताप आता कल्पनाचे डोळे उघडतात. आणि तेच तू सायलीच्या बाबतीत विचार कर. सायली सगळं सांभाळून सगळ्यांकडे लक्ष देऊन सगळ्यांचं गोळ्यांचंही बघते आणि जेवणाचं बघते, बाहेरची जबाबदारी सुद्धा घेते. आणि मग तुला काय समजतं यामध्ये कोण कर्तव्यनिष्ठ आहे सायलीच ना. मग तू तन्वीची प्रत्येक वेळेला साथ का देत असतेस. आता काही झालं तरी तन्वीला धडा शिकवायलाच हवा. प्रताप जे आहे ते आता बोलत असतात. जेव्हा प्रताप हे सगळं काही बोलतात तेव्हा मात्र आता जी कल्पना असते ती सुद्धा आता त्यांना साथ द्यायचं ठरवते. आणि त्याच वेळेला आता प्रिया जी असते ती आता तिला काहीच माहीत नसतं, पण आता कल्पना तिच्या बाजूने एकटी उभी असते, त्यामुळे प्रियाला जरा बरं वाटत असतं. पण आता डायनिंग टेबलवर सगळीजण नाश्ता करायला बसलेले असतात. तेव्हा प्रताप आणि त्याचसोबत कल्पनाने जे ठरवलेलं असतं, त्यांनी रात्रीच्या वेळेला जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते आता त्याबद्दल बोलत असतात. त्याच वेळेला आता प्रताप आणि कल्पना एकमेकांकडे बघतात. तर कल्पना आता बोलायला सुरुवात करते. ती आता प्रियाला म्हणत असते की प्रिया, आजपासून घराची जबाबदारी तू सुद्धा घ्यायची आहेस. फक्त या अर्जुनच्या बायकोवर मी ही जबाबदारी सोपवणार नाहीये. घरातली इतरही कामं तुला करावी लागणार आहेत, कारण तू कोणतीच कामं करत नाहीस. आणि वर तू म्हणत असतेस की तुला सगळे अधिकार, सगळे हक्क हवे आहेत. मग हे असे कसे मिळतील. घरात नुसतं बसून काहीच होत नाहीये. तुला सुद्धा घरामध्ये लक्ष द्यावं लागेल. मान्य आहे की तुला जेवणाचं काही जमत नाही, पण त्यामध्ये सुद्धा तू हात लावायला हवा. नाही जमतेस मग बाकीची साफसफाई कर. आता असं देखील आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला आता कल्पनाला हे सुद्धा समजून गेलेलं असतं की सायली ही खरंच या घरची योग्य ती सून आहे, पण प्रिया ह्या सगळ्या लायकीची नाही. आणि म्हणूनच तिने आता घरातल्या साफसफाईची कामं, त्याचसोबत जी काही कामं जी आहेत वरचेवर ती जी जमतात प्रियाला ती करायला सांगितलेली असतात. कारण का जेवणाचं काम हे प्रियाला जमत नाही हे आता कल्पनाला माहिती असतं. मग वरची कामं जी आहेत, भांडी, कपडे, त्याचसोबत घरातली साफसफाई, ही सगळी मोलकरणीची कामं जी आहेत ती प्रियाला दिली जातात. आणि त्यामुळे आता प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण प्रियाला या सगळ्या कामांची सवय नसते. पण आता अचानकपणे तिच्या अंगावर ही जबाबदारी तिने टाकलेली असते. त्यामुळे आता प्रिया जी आहे ती निशब्द झालेली असते. आणि तिला असं वाटत असतं की मी काल जे काही केलं ते केलं. काल मी जे काही केलं सायलीच्या बाबतीत ते खरंच मी चुकीचं केलं आहे असं मला आत्ता वाटायला लागले. कारण आज मला कोणती शिक्षाही भोगावी लागते. आजच काही दररोज मला ही कामं करावी लागतील. म्हणजे आता या सुभेदारांच्या घरची मालकीन बनायला आलेली मी आता मोलकरीण बनते. काय चाललंय काय माझं. हे सगळं आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते. मात्र आता कल्पनाने ऑर्डर दिल्यामुळे आता प्रियाला ही सगळी कामं करावीच लागणार असतात. त्याच वेळेला आता अर्जुनला मात्र खूप जास्त हसू येत असतं प्रियाकडे बघून, कारण प्रियाच्या लायकीची कामं प्रियाला आता दिलेली असतात. आणि त्यामुळे आता तो खूप जास्त खुश असतो. त्याचसोबत सायली आता जी आहे ती आता म्हणत असते की आता मला कामं तर करायचीच आहे जेवणाची, पण त्याच वेळेला तू मला मदत आहेस. आणि त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की काय झालंय, आता मी काय करायचं आहे. त्याच वेळेला सायली म्हणत असते की चल मला भांडी घासून दे, मला जेवणाचं बघायचं आहे. आणि त्यावेळेला प्रियाची खूप जास्त चिडचिड होते. प्रियाला आता समजत नसतं की काय करावं. या घरची मालकीन बनायला आलेली मी आज मोलकरीण बनत असते. आणि त्यामुळे आता प्रियाची खूप जास्त चिडचिड होत असते. आता प्रिया अस्मिताच्या रूममध्ये जाते आणि अस्मिताशी बोलायचा प्रयत्न करते. म्हणजेच ती आता अस्मिताला पुन्हा एकदा आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता अस्मिता जी आहे ती प्रियाचा चांगलाच अपमान करते आणि प्रियाला म्हणत असते की मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे, तू निघून जा इकडनं. प्रिया म्हणत असते की अस्मिता तू असं का करतेस. तर आता अस्मिता सांगत असते की काल माझ्या बाबतीत जे काही झालं ना त्याला मला माहिती आहे कोण जबाबदार आहे ते. तर आता प्रिया रडत म्हणत असते की अस्मिता तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तुला असं वाटतंय का हे सगळं काही मी केलंय. त्यावर अस्मिता म्हणत असते की वाटायला कशाला हवं, मला पूर्ण खात्री आहे या सगळ्याच्या मागे तूच आहेस. पण या सगळ्याबद्दल मी काही जास्त बोलत नाहीये, कारण मला माहिती आहे हे सगळं तू सायलीला बदनाम करायला केलंस. पण या गोष्टीचा तू विचार केलास का की या सगळ्यामध्ये तू मला आणि माझ्या मुलाचा नाहक बळी घेणार होतीस. ते आज माझ्या मुलाला काही झालं असतं पोटातल्या तर मी काय केलं असतं असं देखील ती आता म्हणत असते. आणि त्यामुळे तू आताच्या आता माझ्या रूममधनं निघून जा, सध्या तरी मला तुझ्याशी बोलायचं नाहीये असं ठणकावून ती सांगू लागते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा प्रियाचा नाईलाज होतो. प्रियाला आता रूमच्या बाहेर पडावंच लागतं. प्रिया म्हणत असते की माझं थोडं तरी ऐकून घे, पण आता अस्मिता तिचं ऐकायला तयारच नसते. आता मात्र जी प्रिया असते ती सगळ्या बाजूनी अडकली जाते. चारी बाजूनी तिची कोंडी झालेली असते. तिला कळतच नसतं की काय करावं, पण आता तिला घरातली कामंही करावीच लागणार असतात. त्याच वेळेला आता सायली जी आहे ती तिला ऑर्डर देत असते आणि त्याचबरोबर आता सगळी जी कामं आहेत ती करण्यासाठी तिला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता
ती कामं तर आता तिला करावीच लागणार असतात। पण आता इकडे कल्पनाने सायलीला सून म्हणून देखील स्वीकारलेलं असतं। तिला आता कळून चुकलेलं असतं की सायलीच या घरची योग्य सून म्हणण्याच्या पात्रतेची आहे। ज्या मुलीला इतके दिवस मी नावं ठेवत होती तीच मुलगी हे घर सांभाळते हे काल रात्री प्रतापने जेव्हा तिचे डोळे उघडलेले असतात तेव्हा कुठे जाऊन आता तिला सुद्धा समजलेलं असतं। तर तिने आता तन्वीला सुद्धा योग्य धडा शिकवण्याचा विचार केलेला असतो आणि तिला आता बरीच कामं दिलेली असतात। त्यामुळे आता प्रियाची खूप जास्त चिडचिड होत असते। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा।